नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण? तर चला आजच्या व्लॉगमध्ये आपण बघूया व्हॉट आय ईट इन अ डे, म्हणजे दिवसभरात मी नेमकं काय काय चरणार आहे ते. तर सगळ्यात पहिले तर मी गेलो होतो मेसमध्ये. तर आज मेसमध्ये ज्या दोन भाज्या होत्या त्या दोन्हीही माझ्या न आवडीच्या होत्या, त्याच्यामुळे मी फक्त चपाती घेतली होती आणि भाजीचा डबा तसाच रिकामा होता. त्यानंतर मग मी गेलो नाश्ता सेंटरमध्ये, स्वतःसाठी मस्त गरमागरम एक प्लेट नाश्ता पॅक करून घेतला. आता ऑफिसला गेल्यानंतर सगळ्यात पहिले जर मी काय करत असेल तर ते असतं पाणी पिणं. कारण माझा प्रवासच इतका लांबचा असतो ना, की त्याच्यामुळे थकायला होतं आणि स्वतःला हायड्रेट ठेवणं खूपच महत्त्वाचं आहे. त्यानंतर आता नाश्त्याची वेळ झालेली आहे. तर नाश्त्यामध्ये मी घेतले होते माझ्यासाठी गरमागरम असे पोहे आणि खरं सांगतो बाहेरचे पोहे मला इतकेसे आवडत नाहीत. पण हे जे पोहे आहेत ते अप्रतिम होते. अगदी 10 ऑन 10 आपण याला मार्क देऊ शकतो. त्यानंतर मग मी घेतला 1 कप चहा, कारण नाश्ता झाल्यानंतर 1 कप चहा किंवा 1 कप कॉफी काहीतरी मॅन्डेटरी असतं. शेजारीच मित्राच्या डेस्कवरती हा डबा दिसला आणि त्याच्यात होते हे खारे शेंगदाणे. आता डबा दिसल्यावरती तो ओपन करायचा आणि लगेचच चरायला सुरुवात करायची. तो डबा आपला आहे की मित्राचा याच्याने आपण काहीही फरक पडून द्यायचा नाही, कारण फक्त खात राहायचं. आता खाता पिता वेळ झाली होती लंच करायची आणि जसं की मी तुम्हाला म्हटलं लंचमध्ये मी भाजीच आणली नव्हती, त्याच्यामुळे आता मी निघालोय भाजीच्या शोधामध्ये. खूप विचार केल्यानंतर काय खायचं फायनली मी ठरवलं श्रीखंड घ्यायचं, कारण श्रीखंड हे आपलं ऑल टाईम फेवरेट आहे. आता बघा हा, भाजी नव्हती आणली तरी सुद्धा ताट किती भरलेलं आहे. हा बटाटा वडा सुद्धा मी घेतला होता. त्यानंतर हे श्रीखंड आणि एका मित्राच्या डब्यात आपली ऑल टाईम फेवरेट मेथीची भाजी सुद्धा होती. त्यामुळे मस्त असं ताट भरलेलं होतं. त्याच्यामुळे मस्त पोट सुद्धा भरून गेलं. त्यानंतर लंच झाल्यावर एका मित्राने दिली लाडवाची ट्रीट. आता गोड जर कोणी देत असेल ना तर त्याला नाही म्हणायचं नसतं. त्याच्यामुळे पोटात जागा नसताना सुद्धा मी एक बेसनाचा लाडू खाल्लाच. घरी जाताना परत भूक लागली होती. आता घरी जाताना भूक लागल्यावरती एकच गोष्ट मी खातो, ती म्हणजे माझी ऑल टाईम फेवरेट अशी पाणीपुरी. एक नंबर होती पाणीपुरी. आता एवढं सगळं खाऊन झाल्यानंतर खरं तर डिनर करायची काहीही गरज नव्हती, पोटात जागाही नव्हती. तरी सुद्धा मी खायला आलेलो आहे, कारण मम्मी म्हणते उपाशी झोपायचं नसतं. आता डिनरसाठी मी आलोय आमच्या फेवरेट अशा प्लेसवरती. आता प्रियंकाला जर ही गोष्ट कळाली ना तर त्यावरती ती मला 2 वेगळ्या शिव्या देणार आहे, पण त्या मला ऐकून घ्याव्याच लागतील, कारण तिला सोडून मी इथे आलोय. तर आता काहीतरी हलकं खायचं म्हणून मी घेतलं होतं हे सँडविच. आणि इकडचं जे सँडविच आहे ना ते मला कधीही आवडतंच. प्रियंका आणि माझं दोघांचं ते ऑल टाईम फेवरेट आहे. आता सँडविच खाऊन झाल्यानंतर लास्ट बट नॉट द लिस्ट ते म्हणजे मसाले दूध. आता मला माहिती आहे की आजच्या व्लॉगमध्ये काहीच इन्स्पायर होण्यासारखं नाही आहे. मी खातोय तुम्ही बघताय, पण तरीच पण म्हटलं चला गंमत म्हणून आपण बनवूया. बाय द वे आज मी खाल्लेल्या कुठल्या पदार्थांपैकी तुमचा एखादा पदार्थ फेवरेट आहे का मला कमेंट करून नक्की सांगा. आणि कसा वाटला व्लॉग हे सुद्धा कमेंट करा. चला भेटूया उद्या. बाय बाय.